नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय। स्वानंदी सुंदर तयार झाली आहे, ती आता छान ड्रेस घालून खाली पण येते। समर निकिता यांनी इतकं सुंदर डेकोरेशन केलंय आणि इकडे लिहिलेलं असतं की वेलकम टू समर्स कॅफे। स्वानंदी हे सगळं डेकोरेशन बघते, तिला खूप आनंद होतो। स्वानंदीला ते सगळं इतकं आवडलेलं असतं ना। स्वानंदी समरला म्हणते, राजवाडे किती छान आहे हे सगळं, असं वाटतं एखादं गोड स्वप्नच चाललंय। आता मात्र असं स्वप्न बघायची हिंमतसुद्धा मी आयुष्यात कधी केली नव्हती राजवाडे, पण तुमच्यामुळे मला मात्र हे सगळं मिळालं। राजवाडे, खरंच तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात आणि माझं सगळं आयुष्य मात्र अक्षरशः 360 डिग्रीमध्ये बदललंय। थँक्यू सो मच राजवाडे, माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे। स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं। स्वानंदीसाठी इतकं सगळं करताना बघून समरकडे ती बघते आणि सगळं अश्रू तिच्या अनावर होतात। स्वानंदी समर यांची डिनर डेट आता चालू असते आणि सगळ्यांनी प्रेक्षकांनो मल्लिका आणि अंशुमन सुष्मिता यांना मात्र आता घरीच थांबून घेतलेलं असतं, तेही सरपोतदारांच्या। मल्लिकाला जेव्हा कळलं की समर आणि स्वानंदी यांची सुंदर डेट झाली, त्यानंतर मात्र आता काय गोंधळ होणार आहे ते सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। इकडे मात्र अधीराने चक्क आता मल्लिकाला कामाला जुंपलेलं असतं। होय प्रेक्षकांनो, जबरदस्त पद्धतीने मल्लिका किचनमध्ये गेली, पण तिला काही स्वयंपाक जमत नाही आहे। आता तिची चांगलीच फजिती होते। अधीरा तिला मदत करण्याचा प्रयत्न करते, पण अधीरालाही जमत नाही, मल्लिकालाही जमत नाही। त्याच वेळेला मंदाकिनी मात्र मल्लिकाची चांगली परीक्षा घेते। किचनमध्ये नेमकं काय चाललंय काय नाही तिचं लक्ष असतं। मल्लिका किचनमध्ये अडकते आणि सिच्युएशन मात्र आउट ऑफ कंट्रोल होऊन जाते। इकडे अंशुमन मात्र विचित्र वागत असतो, सारखाच कुणाला तरी फोनवर बोलत असतो। काय चाललंय काय नाही, अंशुमन काही मदत पण करत नाही आहे, म्हणून मल्लिकाला खूप राग येतो। इकडे मात्र आपली आई म्हणजेच आता मल्लिका मंदाकिनी या स्वयंपाक करतायत, यांचं काय गोंधळ चाललाय हे काय अंशुमनलाच कळत नसतं। इकडे मात्र समर अंशुमन यांच्यातल्या नात्याचा एक वेगळा पैलू आपण पाहतोय प्रेक्षकांनो, तो मात्र आता समोर येणार आहे। स्वानंदी आणि समरची रोमॅन्टिक डेट मात्र आता चालू असते आणि स्वानंदी समरला सांगत असते की आयुष्यामध्ये खरंच तुमच्यासारखा नवरा मिळणं हे मात्र भाग्याचंच काम आहे। समर स्वानंदी एकमेकांच्या खूप जवळ येतात। समर तिच्या कपाळावर किस करतो, तिला आता विचारतो की तुम्हाला आवडलं ना। त्यावर स्वानंदी मनापासून आता होकार देते। त्यांच्यामधला दुरावा मात्र प्रेक्षकांनो आता संपलेला आहे। समर स्वानंदीला स्पष्ट सांगतो की तुमच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे। या दोघांची केमिस्ट्री इतकी सुंदर दाखवली आहे ना मित्रांनो, खूप छान वळण आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळते। पण दुसरीकडे आता मालिका एका वेगळ्या टर्निंग पॉईंटवर गेली, ती म्हणजे मल्लिका स्वानंदी यांच्यामधलं संघर्षमय नातं। आता स्वानंदी आणि समर एकमेकांच्या जवळ आल्याची बातमी जेव्हा मल्लिकाला कळली, ते ऐकून तिला आता खूपच राग आलाय, अस्वस्थ होऊन जाते। मल्लिकाला आता कुठेतरी जाणवलं की ही परिस्थिती तिच्या हातातून निसटत चालली आहे। तिने आतापर्यंत केलेले प्रयत्न, समरला स्वतःच्या बाजूने करण्याचे प्रयत्न, स्वानंदीपासून त्याला दूर ठेवण्याचे प्रयत्न आता कुठे जाऊन पोहोचणार हे मात्र आता तिला कळलेलं असतं। आजच्या भागात प्रेक्षकांनो एकीकडे स्वानंदी समरचं प्रेम अजून मजबूत होताना दिसतंय, तर दुसरीकडे मल्लिकाच्या मनात खूप मोठं वादळ निर्माण झाले। आता मल्लिका या गोष्टीचा बदला कसा घेणार, स्वानंदी आणि समरला वेगळं करण्यासाठी ती कुठला डाव आखणार, अंशुमनच्या मनात नेमकं आता काय कारस्थान चाललंय, मंदाकिनी समोर मल्लिकाचं खरं रूप मात्र आता उघडं झालंय, हे प्रेक्षकांनो पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। म्हणून आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे सगळ्याच प्रेक्षकांना दोघी मंदा वगैरे सगळे आता अधीराच्या घरामध्ये गोंधळ चालू असतो। आता मात्र मल्लिका अंशुमन आणि सुष्मिता यांना बरोबर आजीने नाटक करून सरपोतदारांच्या घरी पाठवलेलं असतं। अधीराकडे तिने बोलावून घेतलेलं असतं नाटक करून, कारण हा आजी आणि अधीराचाच प्लॅन आहे। समर स्वानंदी या दोघांना वेळ एकत्र घालवता यावा म्हणून त्यांची ही डिनर डेट सक्सेसफुल झाली पाहिजे, म्हणूनच हे सगळं त्यांनी केलेलं असतं। आता हे दोघं एकमेकांना प्रपोज करतात, छान एकमेकांच्या जवळ जातात, सुंदर असं या दोघांचं नातं खुलत असतं प्रेक्षकांनो। आणि इकडे स्वानंदी मात्र बिचारी हरखून गेलेली असते। सगळं आता हे चालू असताना इकडे आपण पाहतोय स्वानंदी सुंदर असा ड्रेस घालून आलेली असते। समरने दिलेलं गिफ्ट बघून स्वानंदीला खूप आनंद होतो। ड्रेस घालून आलेली स्वानंदी समर तिच्याकडे पाहतच राहतो। तेव्हा मात्र तुमच्या आयुष्यात आल्यापासूनच माझ्या जीवनाला खूप वेगळं आता वळण मिळाले, कारण इतकी खुश मी कधी नव्हते। माझ्या आता तुमच्यावर खूप प्रेम आहे। स्वानंदी सुद्धा त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करते, समर सुद्धा प्रेम व्यक्त करतो। दोघांची डिनर डेट मात्र फायनली सक्सेसफुल झालेली असते।
आता मात्र प्रेक्षकांनो एवढा टाईम त्यांनी स्पेंड केला, इतकं सगळं छान असतं, दोघं आनंदात असतात, घरात खूप छान वातावरण. पण दुसरीकडे मात्र मंडळी मंदा आणि मल्लिका यांचं आता त्यांनी ठरवलंय स्वयंपाक करायचा. मंदा आता इतकी पुढे पुढे करत असते ना, तिला वाटतं की नक्की आता समर राजवाड्यांनी जर आपलं गाराणं हिने केलं तर अधीराला आपण त्रास देतो असं सांगितलं तर आपल्याला जेलमध्येच पाठवतील. जेलमध्ये जाण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही. म्हणून आता अधीरा बाबा हे सगळे हसत असतात. त्यांना आता मंदाची जी काही फजिती आहे ना ते बघून मात्र भस्त हसायला येतं. इकडे मंदा अधीराच्या पुढे पुढे करत असते, काय ग अधीरा, हे कर बाळा, ते कर बाळा. अंशुमनला वाटतं इथे थांबून काही फायदा नाही. अंशुमन घरी जायला निघतो. अंशुमनला कळून चुकतं की इथं खूपच वातावरण खराब आहे आणि जाणून बुजून इकडं आपल्याला पाठवलं का. तेव्हा मात्र अंशुमन सुष्मिता घरी निघून येतात. पण जे दृश्य प्रेक्षकांनो ते लोक बघतात, घरात सगळीकडे अंधार, लाईटिंग, कॅन्डल लाईटच्या मेणबत्त्या, बाप रे बाप, समर स्वानंदी या दोघांचा टेबल, आणि हे सगळं बघून अंशुमनला धक्काच बसतो. आता मात्र या दोघांचं सगळं इतकं चांगलं चाललंय, म्हणजे आपल्याला जाणून बुजून हे सगळं केलंय, आपल्याला जाणून बुजून तिकडे पाठवलं गेलंय. सुष्मिता हे सगळं पाहून तिलाही धक्का बसलाय. अंशुमनच्या सगळं लक्षात आले की नक्की आपल्याला घराच्या बाहेर जाण्यासाठी मुद्दामून हा सगळा डाव रचलेला आहे. मुद्दामून समर स्वानंदी यांना एकत्र घालवण्यासाठी हे सगळं आता कारस्थान रचलेलं आहे. इकडे मात्र घाईघाईने सगळा प्लॅन प्रेक्षकांनो त्याने केलेला असतो. स्वानंदी इतकी खुश आहे हे बघून मात्र त्याचा चांगला जळफळाट होतो. आता मात्र त्याला कळत नाही की काय करावं काय नाही. आणि जे काही ज्यूस प्रेक्षकांनो त्यांनी बनवले त्याच्यामध्ये आता यांची पार्टी संपत आलेली असताना ज्यूसमध्ये आनंद निकिताने काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि हे ज्यूस मात्र प्रेक्षकांनो त्याच्यात अंशुमनने जहरीला पदार्थ आता टाकलेला असतो. पण हे सगळं आता कोण पितं, समर स्वानंदी तर पितच नाहीत. इकडे आता स्वानंदी आता पिणार, तडफडून तिचा मृत्यू होणार. म्हणून अंशुमन मात्र खूप खुश असतो. आता लवकरच तू ढगात जाणार आहे, तू आल्यापासून आमचं आयुष्य खराब झालं आहे, प्रत्येक गोष्टीची मालकीन बनत चालली आहेस ना, तुला आता मी बघ कसा करतो, तुला धडा शिकवणार. म्हणून ते ज्यूस घेऊन प्रेक्षकांनो त्याने आता टेबलावर ठेवले. पण तेवढ्यातच आता तो आतमध्ये जातो. त्याला वाटतं की हे ज्यूस स्वानंदी पिणारे, पण अजिबात तसं काही होत नाही प्रेक्षकांनो. समर स्वानंदीची ऑलरेडी पार्टी झालेली असते आणि इकडे मात्र स्वानंदीचा जीव वाचलेला असतो. दुसरीकडे मल्लिकाला असंच वाटतं की मंदाकिनीने जर अधीराला त्रास दिला तर मी आत्ताच्या आत्ता अधीराला घेऊन जाते. पण अजिबात मंदाकिनी तिला त्रास देत नाही प्रेक्षकांनो. मंदाकिनी म्हणते, मला माहिती आहे मल्लिकाताई, तुम्हाला जर माझं खराब वागणं थोडंही दिसलं तर तुम्ही समरला जाऊन माझी आता कंप्लेंट कराल, अधीराला इकडून घेऊन जाल. पण तसं अजिबात होणार नाही आहे. अधीरा या घरची सून आहे आणि हे सगळं आता मी तिच्याशी चांगलंच वागते. इकडे मात्र मंदाकिनी म्हणते, वा वा, तुमच्या मनासारखं मी कधीच होऊ देणार नाही आहे. माझ्या कारणामुळे माझी सून या घरातून निघून गेली तर मला अजिबात चालणार नाही आहे. अधीरा म्हणते, मॉम ते काही नाही. मंदाकिनीने तिची आता माफी मागितली, तिला आता जाण्यापासून थांबवलं. आणि हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो समर स्वानंदीची रोमॅन्टिक डेट मात्र फायनली कंप्लीट झाली. प्लॅन सक्सेस झाला म्हणून सगळे खुश असतात. आजी म्हणते, चला काहीतरी चांगलं झालं, 2 गोष्टी घडल्या. रोहन आणि बाबा विचारतात, कसल्या 2 गोष्टी. आजीही सांगते, तुम्हाला माहीत नाही आहे, तिकडे समरने स्वानंदीसाठी जबरदस्त प्लॅन केला आहे. या दोघांमध्ये आता ते आज एकत्र येणार आहेत. हे सगळे खुश असतात प्रेक्षकांनो, काहीतरी यांच्या आयुष्यात चांगलं घडते म्हणून. आजी मात्र म्हणतात, काही झालं तरी लवकरात लवकर आम्ही तिकडे काही येणार नाही आहे, तू सगळं आता सांभाळून घे. इकडे मात्र अधीरा, आजी, बाबा सगळेच त्यांच्या प्लॅनमध्ये सामील असतात. अधीरा आणि तिची सासू या दोघीजणी जेवण करणार ना, जेवणाला 100% उशीर होणार असं मात्र आता मल्लिकाला वाटतं. इकडे मात्र मल्लिका परेशान झालेली असते. बाबा म्हणतात, काय इतक्या हुशार तुम्ही, अधीराची सासूबाई, अधीराची आजी आहात तुम्ही, अधीराचा सासरा आहे मी. मल्लिका मात्र म्हणते, अहो काय चाललंय तुमचं. तेव्हा मात्र आता अधीराचं जितकं कौतुक करता येईल तितकं करा. सगळेजण कौतुक करतात. मंदाकिनी आणि मल्लिका आपल्या आपल्या जाळ्यामध्ये प्रेक्षकांनो लिटरली फसलेल्या असतात. अधीरा आईला सगळ्यांनी उल्लू बनवलेलं असतं, अधीरा आणि बाबांनी. इकडे मात्र काय चाललंय काय नाही सगळं होईपर्यंत समर स्वानंदी एकत्र आलेले असतात. स्वानंदीचं छान ड्रेस घालून सगळं रोमॅन्टिक रात्र, रोमॅन्टिक डिनर डेट सगळं झालेलं असतं. समर भरभरून तिचं कौतुक करतं. स्वानंदी, आजचा ड्रेस छान दिसतोय तुमच्यावर, इतक्या सुंदर दिसताय ना तुम्ही की तुमच्याकडे बघतच राहावं वाटतं. इकडे मात्र अंशुमनचा प्लॅनसुद्धा फ्लॉप झालेला असतो. प्रेक्षकांनो आजी मात्र सगळ्यांना घेऊन आता बाहेर निघाली. आजीचा प्लॅन सक्सेस झालाय म्हणून आता सेलिब्रेशन करत असते.
जेव्हा आता मल्लिका कंटाळून आपल्या घरी वापस यायला निघते प्रेक्षकांनो, तेव्हा मात्र मल्लिकाला खूप मोठा धक्का बसणार आहे. अधिराच्या घरचं आता खूप झालं. अधिराच्या सासूने जो काही तमाशा केला तो आता सांगायला ती समरकडे जाणार. अधिराला आता त्या घरात बिलकुल आता सेफ्टी नाही आहे, ती खूपच आता असुरक्षित आहे हे तिला सांगायचं असतं. मल्लिका घरी जाते. घरातलं ते अंधार, फुलं, कॅन्डल लाईट डिनरच्या कॅन्डल, सजवलेला टेबल, ते सगळं बघून मल्लिकाला मात्र चक्करच येते. मल्लिकाला कळून चुकतं की आज खूप काहीतरी आपल्या घरी घडलेलं आहे. समोर आता स्वानंदी बेडरूममध्ये काय करतायत तिला आता धक्काच बसतो. समोर स्वानंदीने बेडरूम लॉक करून प्रेक्षकांनो इकडे बेलसुद्धा बंद केलेली असते आजीने, आणि इकडे मल्लिकाला काहीच पत्ता लागत नाही. या म्हातारीमुळे आज माझा प्लॅन फसलाय, या म्हातारीने सगळा डाव केलाय, या म्हातारीमुळे समर स्वानंदी खऱ्या अर्थाने एक झाले. मल्लिकाला खूप राग येतो. मल्लिकाचा संतापानावर होतो. आता मात्र मल्लिका काय करणार आहे, ती तर गप्प बसणार नाहीये. काही ना काही कारस्थान करून समर स्वानंदीच्या नात्यात आग लावण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो आजी मात्र समोर येते आणि मल्लिकाची चांगलीच आता तिला फटकारते. इकडे मात्र प्रेक्षकांनो मालिका आता कुठल्या आता नेमक्या वळणावर जाणार आहे, मालिकेत कुठला लीप वगैरे येणार का, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मित्रांनो येणाऱ्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.